दोस्तों, आज हम ऐसे व्यापार के बारे में जानने वाले हैं कि जो काफी चलेगा। दिन का आप 15 से 20 हजार की कमाई कर सकते हैं। नमस्कार दोस्तों, स्वागत है नरसिंह पवार यूट्यूब चैनल पर। आप नए हो तो जरूर सब्सक्राइब करें। काका, तुमच्या आता आठवड्याला खरेदी किती जाते? आठवड्याला कमीत कमी लाख ते सव्वा लाखाच्या पुढे खरेदी जाते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. बरेचशे व्यवसायाबद्दल आपण लोकांना काहीतरी आयडिया भेटेल असे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, मी आलो निलंग्यातल्या डीके कन्फेक्शनरी या व्यवसायाला भेट देण्यासाठी. एक कन्फेक्शनरी फूड प्रोडक्ट्स वगैरे आपण मार्केटमध्ये होलसेल रेटने आणून तिथं फेरी करून विकले जातात. मित्रांनो, ते व्यवसाय कसं करतात, खरेदी कसं करतात आणि विक्रीचं सूत्र कसं काय आहे त्यांचं, पूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमधून जाणणार आहोत मित्रांनो. आणि चांगलं उत्पन्न कसं करता येईल घर बसल्या ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत मित्रांनो. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, आता या व्यवसायाला चालवणारे ओनर आपल्या समोर आहेत. काका, आपलं नाव आणि आपण कुठून आहोत? आपण निलंग्यातून आहोत आणि निलंग्यात एक कन्फेक्शनरी हे आपलं शॉप आहे आणि यातून आपण चांगल्या क्वालिटीचे, पूर्ण योग्य असलेले आणि व्हॅलिटी असलेले सगळे चॉकलेट, बिस्किट, गोळ्या आपण चांगल्या पद्धतीने योग्य दरात देतो. अच्छा, देतात. आता आपलं हा व्यवसाय कधीपासून आहे? हा व्यवसाय माझा कमीत कमी 30 वर्षापासून आहे आणि मी माझा मूळ धंदा फेरीवर होता. फेरीवरून आता शॉपवर आलेला आहे. शॉप पण आहे आणि आता फेरी पण सध्या चालू आहे. अच्छा, बरं. आता आपले काय काय प्रोडक्ट्स तुम्ही योग्य दरामध्ये देता आणि किती व्हेरियंट आहेत तुमच्याकडे, म्हणजे किती पद्धतीचे टॉप? आपल्याकडे कमीत कमी 40 ते 45च्या वरी व्हरायटी आहेत. त्यात आपल्यापाशी लाडू आहे, शेंगदाणा लाडू आहे, मैसूर पाक आहे, फ्रूट केक आहे, पुन्हा उस्मानिया बिस्किट. आता हे तुमची खरेदी कुठून चालते? आमची खरेदी आता लातूर पण होलसेल डीलराकडून असते. फक्त पूर्ण होलसेल जे कंपनीचे जे डीलर आहेत त्यांच्याकडून आमची योग्य खरेदी असते. अच्छा, बरं. आता किती गाव तुम्ही फेरी करता सध्याच्या घडीमध्ये? आता सध्याच्या फेरीला आपण लांबजाना, खरोसा, आनंदवाडी, पुन्हा नंतर इकडं उंबरगाव, तुपडी या मार्गापर्यंत जात आहोत. सरासरी किती गाव? 25-30 गाव? 25-20 गाव जात आहोत. 20-25 गाव करतात. आता फेरी तुमच्या आठवड्याला असते का 2 दिवसाला असते? 2 दिवसाला प्रत्येक फेरी 2 दिवसाला. बरं. आठवड्याला किती सेल होतो किंवा किती खरेदी होते आपल्यामध्ये? आठवड्याला आपली पशी लाख ते 1.5 लाखापर्यंत खरेदी करू शकतो. खरेदी होतात. अच्छा, विक्रीचं भाग कसं? मग या व्यवसायाला आता बरेचसे युवक करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत, पण यामध्ये योग्य खरेदी महत्वाची आहे का मार्केट योग्य करणं महत्वाचं आहे, किंवा काय महत्वपूर्ण ठरतं व्यवसायामध्ये? योग्य मार्केट आपलं खरेदी करणे, योग्य चांगल्या प्रकारचं खरेदी करणे, पुन्हा योग्य रेट मध्ये किंवा दाम मध्ये आणून योग्य दाम मध्ये विकणे, हे करणे मूळ हा धंद्याचा उद्देश आहे. बरं. आता काय करते की बरेचसे लोक असे आहेत की हा व्यवसाय कोविड मध्ये पण टाकले, 2-2, 5-5, 10 लाख पर्यंत इन्व्हेस्टमेंट केली, पण लोक काय रुपये किंवा काय पैसा क्रेडिटवर गेला म्हणून थांबले किंवा कलेक्शन झालं नाही. मग त्या कलेक्शनला तुम्ही कसं करतात, की रिकव्हरी कसं करतात, काय नाही, लोकांना तुम्ही काय सांगू शकाल याबाबतीत? यामध्ये कसं आहे, आता सध्याच्या म्हणजे जेव्हापासून नोटबंदी झाली आपली, त्या नोटबंदी पासून सगळं योग्य म्हणजे एकदम खरेदी नगदी करणे आणि नगदी विकणे हा चांगला मार्ग आहे. मार्ग ऑप्शन ठरलाय. बरोबर. आणि काय असते की मित्रांनो, बरेचसे असे प्रश्न आले होते कन्फेक्शनरी व्यवसायाबद्दल लोकांनी केले की बाबा या व्यवसायामध्ये पैसा गुंतवला की पैसा निघत नाही, दुकानदाराकडून रिकव्हरी होत नाही किंवा कलेक्शन होत नाही. होत का नाही त्या गोष्टी? कारण की तुम्ही मार्केटमध्ये आधीच क्रेडिट टाकायला नका जाऊ आणि व्यवसाय कमीत कमी पैशापासून सुरुवात करा, ज्यात की तुम्हाला काय होईल की तुम्हाला मार्केटचा अंदाज लागेल, दुकानदारीचा अंदाज लागेल आणि व्यवहार तुम्हाला शिकता येईल. अशा गोष्टीतनं करायला लागा प्रयत्न. हा काका, आता बरेचसे युवक आणि बरेचसे लोक व्यवसायामध्ये आले की व्यवहार लोकांचा बघत नसतात, पण डायरेक्ट जेवढा पैसा आहे तेवढा मार्केटमध्ये ओतून व्यवसाय करायला. तुम्ही काय म्हणू शकाल? आणि पुन्हा नंतर ते देताना घेताना काहीतरी वेग बोलत नाही, त्यामुळे लोकांचे धंदे असे म्हणजे बंद पडतात. मग तुम्ही काय सांगू शकाल की व्यवसाय करत असताना काय गोष्टी तुमच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या ठरतील? ते योग्य आपण म्हणजे नगदी देणे, नगदी घेणे, व्यवसाय चांगला करणे आणि चांगल्या रेट मध्ये देणे हाच व्यवसायाचा उद्देश आहे. भले तुम्ही 10 रुपयाचं दिवसाला आहे का, पण ते 10 रुपये नगदी घ्या, भले त्याला 2 पैसे लावून घ्या, पण हा व्यवसाय योग्य आताच्या कंडिशनला ठरलाच आहे. मित्रांनो, आपण जाणून घेऊ या व्यवसायामध्ये खरेदी किती होते आणि यामध्ये मार्जिन आपल्याला किती पडू शकेल. आता असे काही प्रोडक्ट बद्दल मी तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे. जसं तुम्ही बघू शकाल, दुकानामध्ये सर्वात जास्त फास्ट चालणारे आयटम काही बरेचसे आहेत,
ज्यामध्ये जेम्स गुई एक आहे. काका आता हा भरणी कितीला आपल्याला पडते? हे आपल्याला भरणी 90 रुपयाला पडते आणि आपण 110 रुपयापर्यंत विकू शकतो किंवा 100 रुपयाला बी विकू शकतो. त्यात 10 ते 15 रुपये आपण मार्जिन घेऊ शकतो आपण या जेम्स मध्ये. आणि समोरच्याला दुकानदाराला 150 रुपये होतात. अच्छा मित्रांनो, हे भरणी 90 रुपयाला पडते. तुम्ही 110 किंवा 105 ला विकलं तर तुमचे 15 ते 20 रुपये या ठिकाणी मार्जिन मागे तुम्हाला पडतात आणि दुकानदाराचे 150 रुपये या ठिकाणी होतात. आता चिंटू स्ट्रॉबेरी चॉकलेट आहे, हे MRP दुकानदाराचे 150 रुपये होतात, तर आपल्याला हे कितीला भेटतं? 84 रुपयाला पडते. 84 रुपयाला आपल्याला पडतं आणि आपण 90 रुपये, ते कमीत कमी आपण 90 रुपये नाही तर 100 रुपये बी विकू शकतो. आपण 100 रुपयापर्यंत बी विकते ते, आणि ते दुकानदाराला समोरच्याला 150 रुपये होतात. अच्छा, 150 रुपये दुकानदाराचे होतात, 84 रुपयाला हे आपल्याला खरेदी आहे. 100 रुपयापर्यंत आपण विकू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 15 ते 16 रुपयाची मार्जिन या ठिकाणी पडते. आणि बरेचसे असे आयटम आहेत मित्रांनो, 15, 20, 25 रुपयेपर्यंत तुम्ही मार्जिन करू शकता. आठवड्याला जर तुम्ही लाख रुपयाचा सेल बनवत असाल तर मित्रांनो 15-20% मार्जिन तुम्ही किती पडू शकत असाल, तुम्ही जाणं गणित घालू शकाल. तर काका तुमच्या आता आठवड्याला खरेदी किती जाते? आठवड्याला कमीत कमी लाख ते 1.25 लाखाच्या पुढे खरेदी जाते. जर मार्जिन जर भेटला तर 15-15% एक तुम्ही आठवड्याचं गणित लावलं तर 12-15 शिल्लक राहतात. सरळ गणित आहे मित्रांनो. व्यवसाय कसा करायचा, खरेदी कशी करायची, विक्री कशी करायची, हे तुम्हाला मी अनुमत गणित तुम्हाला काय प्रोडक्ट बद्दल सांगितलं आहे. ह्याच प्रोडक्ट बद्दल नाही तर असे अनेक प्रोडक्ट्स आहेत 15-20-25 रुपयापर्यंत आरामशीर आपल्याला देतात. आणि मित्रांनो, जर तुम्हाला महिनाभर जर काम करायचं नसेल तर आठवड्यातले 2 ते 3 दिवस फेरी करून मित्रांनो 4 दिवस आरामही करू शकता. असाही एक व्यवसाय सुंदर आहे आणि खेडोपाडी चालणारा व्यवसाय आहे. तुम्ही मुंबई पुण्याला न जाता मित्रांनो खेळात बसून तुम्ही अर्निंग सुंदररित्या करू शकता.